of your syllabus is, that is the Charles law. Before that, we have already discussed about the types of intermolecular forces. एकदा सगळं क्विकली रिवाइज करूया आणि त्याच्यानंतर पुढच्या लॉकडे जाऊया. हा लॉ जो आहे तो लेंथी क्वेश्चन आहे, म्हणजे जर क्वेश्चन आला तर तो 3 or 4 मार्क्स साठी येईल. मोर करेक्टली हा क्वेश्चन 4 मार्क्स साठीच येईल. म्हणजेच काय, सेक्शन डी मधला आला जर क्वेश्चन याच्यावरती तर सेक्शन डी मध्ये असेल हा चार्ल्स लॉचा क्वेश्चन जर असेल तर. ओके, स्टार्ट करूया वन बाय वन काय काय बघितलेलं ते. टाइप्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस मध्ये आपण असं बघितलं होतं, there are 5 types of intermolecular forces of attraction. Now, what is mean by intermolecular forces? There is the forces of attraction or repulsion between the neighboring molecules is considered the intermolecular forces of attraction or repulsion. Next point बघितलेला, there are 5 types. First one is a dipole-dipole interaction, ion dipole interaction, dipole-induced dipole interaction, hydrogen bonding and dispersion forces. So first of all, first बघितलेला dipole-dipole interaction. So in this case, two polar molecules when approaches to each other, then the dipole-dipole interaction means there is a forces of attraction between the two neighboring polar molecules, and that's why they show the dipole-dipole type of interaction. Next point बघितलं होता, what is the meaning of dipole? So dipole is nothing but it is the product of magnitude of the two charged species multiplied by with its separating distance between them. म्हणजे दोन कंपाउंड आहेत, समजा Q प्लस आणि Q मायनस त्याच्यावरचे चार्ज असतील, त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं त्या दोघांमधल्या डिस्टन्स बरोबर. याला आपण डायपोल मोमेंट असं कन्सिडर करतो. अँड डी बाय इज द युनिट ऑफ डायपोल मोमेंट. त्याच्या पुढचा पार्ट आपण कंटिन्युअसली असा बघितला होता, as the positive charge on the cations means polar molecule ची polarity dipole moment जशी increase होत जाईल त्याप्रमाणे त्याच्या व्हॅल्यूज ज्या असतील, मीन्स फिजिकल कॉन्स्टंट, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्या व्हॅल्यूची व्हॅल्यूज ऑफ फिजिकल कॉन्स्टंट ऑल्सो इन्क्रीजेस. आणि एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघितला होता त्याच्यामध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की ज्यावेळी तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या पोलार मॉलिक्युल मधली पोलॅरिटी इन्क्रीज करत जाता तेव्हा त्याच्यामध्ये असणारी डायपोल मोमेंट सुद्धा काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सो दिस इज ऑल अबाउट युअर डायपोल डायपोल इंटरॅक्शन. नेक्स्ट पार्ट बघितला होता आयन डायपोल टाइप ऑफ इंटरॅक्शन. सो आयन डायपोल इंटरॅक्शन इज नथिंग बट it is the forces of attraction between any ion like cation or anion and polar molecule. Okay, so one ion means cation or anion combined together with polar molecule, it will form ion dipole type of interaction. Second point असा बघितला होता, जर समजा त्याची स्ट्रेंथ, so strength of the ion dipole interaction is depends upon the size of the charged species means ion, size of the molecule and magnitude of the overall charge on the particular molecule. Magnitude म्हणजे मी काय सांगितलेलं, only magnitude is important, that is a scalar quantity, and magnitude and direction असेल तर वेक्टर क्वांटिटी असं सांगितलं होतं. नेक्स्ट बघितलं होतं त्याचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं. Na प्लस आणि H2O मॉलिक्युल दाखवायचा, तो लार्जर मॉलिक्युल, इंटरला Na प्लस प्रेझेंट असेल, सराउंडिंगला OH मायनस असेल, Na वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असेल. नेक्स्ट त्यानंतर आपण असं सांगितलं, ऍज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द मेटल ॲटम ऑर सेंट्रल मेटल ॲटम इन्क्रीजेस, द आयन डायपोल इंटरॅक्शन ऑर स्ट्रेंथ ऑफ द आयन डायपोल इंटरॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस अँड वाईस वर्सा. आणि ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज 3 प्लस असेल त्याच्यामध्ये आयन डायपोल इंटरॅक्शन फॉर्म करण्याची टेंडन्सी जास्त असते as compared to another particular species. Okay, so this is all about your ion dipole type of interactions. Next बघितलं होतं dipole induced dipole interaction. म्हणजेच काय, so when polar molecule approaches to the non-polar molecule like benzene and ammonia, it will non-polar molecule or polar molecule induces somewhat amount of dipole moment to the non-polar molecule, and that somewhat amount of dipole moment is considered as a temporary or induced dipole moment, and that's why such type of interactions are called as the dipole induced dipole interaction. एक्झाम्पल बघितलं होतं NH3 आणि बेन्झीन, हे दोनच पॉईंट त्याच्यामध्ये बघितले होते. जर क्वेश्चन आला त्याच्यामध्ये दोनच पॉईंट लिहायचे, सेक्शन बी साठी क्वेश्चन असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्या पुढचा एक पॉईंट होता तो बघितला होता डिस्पर्शन फोर्सेस. सो डिस्पर्शन फोर्सेस आर नथिंग बट व्हेन टू नॉन पोलर मॉलिक्युल्स अप्रोचेस टू इच अदर, then there is a somewhat amount of forces of attraction is present. In case of both non-polar molecules, that somewhat amount of dipole moment is called as the instantaneous dipole moment, and that instantaneous dipole moment is called as the dispersion forces. They are also called as the London forces. पुढचा पॉईंट बघितलेला तर substances like oxygen, nitrogen, halogen, etc. like compounds show the dispersion or weak intermolecular forces of attraction like London forces. त्याच्या पुढचा पॉईंट असा बघितला होता, इन केस ऑफ अ डिस्पर्शन फोर्सेसची स्ट्रेंथ इन्क्रीज कशी होत जाणार. सो इम्पॉर्टंट हाच पार्ट होता की नॉन पोलॅरिटी. इफ एनी मॉलिक्यूल शोज नॉन पोलर नेचर और इंस्टंटेनियस डायपोल मोमेंट, देन दॅट मॉलिक्यूल शोज कन्फर्म
डिस्पर्शन फोर्सेस ॲज अ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू स्पेसिस. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट बघितला होता डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस याची स्ट्रेंथ कशावरती डिपेंड असते, तर त्याची स्ट्रेंथ डिपेंड असते फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन वरती. स्ट्रेंथ ऑफ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन वरती त्याची स्ट्रेंथ डिपेंड असते. पुढचा पार्ट बघितलेला हायड्रोजन बॉन्डिंग. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज hydrogen atom of one molecule and electronegative atom of another molecule combine together to form hydrogen bonding. There are two types of hydrogen bonding: intermolecular hydrogen bonding and intramolecular hydrogen bonding. And in between, in case of intermolecular hydrogen bonding takes place between the two molecules. Example बघितलं होतं HF आणि इंट्रामध्ये काय असणार विदिन द मॉलिक्युल. एक्झाम्पल बघितलं होतं इथिलीन ग्लायकॉल. इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चरला कव्हर केला होता. मग बघितलं होतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. So what are the characteristics of gases? So generally gases are in continuous random motion. There is the weakest intermolecular forces of attraction between solids as well as the liquids. Next, gases are lighter particle, light weighted than that of the solids as well as the liquids. Then पुढचा पार्ट असा बघितला होता की they are in continuous random motion. They collide with each other as well as they collide with the wall of the container, and they have unique ability, that is diffusion as well as the compressibility. Okay, so these are some 5 properties of गॅसेस. अँड लास्ट पॉइंट बघितला होता गॅस लॉ. त्यातला फर्स्ट बघितला होता बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ इज नथिंग बट ॲट कॉन्स्टंट temperature, pressure of given mass of a gas varies inversely with its volume. So P is inversely proportional to V. P is equal to K upon V. So PV is equal to K. If n number of moles of gases are present in the system, then the equation becomes P1 V1 is equal to P2 V2 is equal to P3 V3 is equal to Pn Vn is equal to constant. Okay, and then graphical representation. So up till now, last lecture, this much part is covered. Now the next point or the next law is Charles law. आता ऑब्विसली तसा बॉइल्स लॉ त्याच्यामध्ये बॉइल्स एक सायंटिस्ट होता, त्याचं जे स्टेटमेंट होतं सिमिलरली चार्ल्स लॉ मध्ये काय असणार, चार्ल्सचं काहीतरी एक स्टेटमेंट असणार आहे. ते स्टेटमेंट काय आहे ते पण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सॉल्व्ह कसं करायचं हे सुद्धा सगळं डिटेलमध्ये बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मग लास्ट लेक्चरला मी काय सांगितलं होतं, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स ह्या 4 क्वांटिटी लक्षात ठेवायच्या. ज्या 2 क्वांटिटी बद्दल आपण एका लॉ मध्ये काहीतरी सांगणार आहोत, तर त्या रिमेनिंग 2 क्वांटिटी ज्या असतील त्या कॉन्स्टंट असतील असं कन्सिडर करायचं. सो चार्ल्स लॉ स्टेट्स दॅट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, बघा मी काय सांगतोय, हे प्रेशर कॉन्स्टंट आहे. आपल्याला सांगायचंय व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बद्दल, म्हणजे नंबर ऑफ मोल्स सुद्धा काय असले पाहिजेत, कॉन्स्टंट असले पाहिजेत. सो ऍट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता याचा मिनिंग काय, जर समजा व्हॉल्यूम व्ही ने रिप्रेझेंट केला आणि टेम्परेचर मी जर टी ने रिप्रेझेंट केलं, तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. लास्ट लेक्चरलाच बघितलेलं प्रपोर्शनॅलिटी साईन जर आपल्याला नकोय तर आपण काय करतो, एक इक्वल टू साईन घेतो आणि एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. सो मी तेच केलं, व्ही इज इक्वल टू के इंटू टी, वेअर के विथ अ कॉन्स्टंट. ओके, अँड विच कॉन्स्टंट, चार्ल्स कॉन्स्टंट. ओके, ज्या लॉचं आपण कॉन्स्टंट डिटरमाइन करतोय त्याचं नेम द्यायचं चार्ल्स कॉन्स्टंट. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट इज इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ के, काय करायला लागेल, के इंटू टी इज नथिंग बट युअर इट इज अ मल्टिप्लिकेशन फॅक्टर. सो टी डिवाइड तिकडे जाईल आणि आपल्याला काय मिळेल, डिव्हिजन फॅक्टर किंवा डिव्हिजिबल फॅक्टर मिळेल. सो व्ही अपॉन टी इज इक्वल टू के इज नथिंग बट युअर कॉन्स्टंट. चार्ल्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय, असं तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं तर तुम्ही आन्सर काय देणार, इट इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. सो दिस इज ऑल अबाउट युअर चार्ल्स लॉ. इथपर्यंत तुमचा 1 मार्क सिक्युअर होतो. ओके, नेक्स्ट एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट एनी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, मला डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करायचंय, तर मी काय करतो, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 केल्विन. हा एक फॅक्टर असा आहे की ज्याचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करण्यासाठी युजफुल आपल्याला क्रायटेरिया मिळतात. म्हणजेच काय, 273.15 केल्विन याची ऍडिशन करायची त्याच्यामध्ये. ओके, सेकंड पार्ट, समजा मला टेम्परेचर आहे 2 डिग्री सेल्सिअस, त्याचं मला केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायचंय, तर तुम्ही काय करणार, 2 डिग्री सेल्सिअस प्लस 373.15 केल्विन, म्हणजे आन्सर काय येणार, 375.15 केल्विन, हे तुमचा आन्सर असेल. बरोबर आहे. अजून एखादं टेम्परेचर घेऊया, मी इथे घेतलं 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन मला केल्विन मध्ये करायचंय. काय करायचं, याच्यामध्ये 273.15 ऍड करायचे.
So 10 degree Celsius plus 273.15 Kelvin, which is equal to 283. इथे 273 हा 283.15 केल्विन. म्हणजे थोडक्यात काय, डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करायचं असेल तर 273.15 ही ऍडिशन करतो आपण. याचं रिझन असं आहे, 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273.15 केल्विन. सो युनिट्स कन्व्हर्जन आपण असं नेहमी करत आलोय ना, सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये, मीटरचं कन्व्हर्जन नॅनोमीटर, नॅनोमीटरचं कन्व्हर्जन पिकोमीटर. लाईकवाईज you have to calculate or you have to add constant factor, that is a 273.15 in case of a degree Celsius parameter. ओके, सो आता आपण हे काय एक्सप्लेन जे करणार आहोत त्याच्यामध्ये असं म्हटलंय, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. याचा मिनिंग काय होतो, जर व्हॅल्यू ऑफ व्हॉल्यूम इन्क्रीजेस, एनी गॅशियस सबस्टन्सचा व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत गेला तर टेम्परेचर पण इन्क्रीज व्हायला पाहिजे, आणि व्हॉल्यूम जर कमी झाला तर टेम्परेचर सुद्धा काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. ओके, मी रिपीट करतोय काय बोललो ते. अकॉर्डिंग टू दिस लॉ, the value of volume of a given mass of a gas is if it is increases, then the value of temperature should increases and vice versa. Means व्हॉल्यूम जर कमी झाला तर टेम्परेचर पण कमी होईल, व्हॉल्यूम जर वाढला तर टेम्परेचर पण वाढेल, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल असा आपण वर्ड वापरतो. सो अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट, इनिशियल टेम्परेचर, एखाद्या सिस्टीमचा आपल्याला व्हॉल्यूम डिटरमाइन करायचा आहे. एखाद्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस ठेवलेला आहे आणि त्या गॅसचा तुम्हाला व्हॉल्यूम डिटरमाइन करायचं आहे. तुम्ही काय करणार, ऍट अ टेम्परेचर टी, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही समजा रूम मध्ये एखाद्या किंवा लॅबमध्ये परफॉर्म करताय हा एक्सपेरिमेंट, त्या लॅबमध्ये पण काहीतरी एक्सपेरिमेंटच्या वेळी टेम्परेचर असणारच ना, रूम टेम्परेचर. सो मी ते इथे कन्सिडर केलं VT. ओके, व्हॉल्यूम ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर टी इज इक्वल टू VT इज इक्वल टू V0 into 1 plus T upon 273.15 multiplied by V0. आता बघा, मी तुम्हाला एक बेसिक थिंग सांगतोय, काय लक्षात ठेवायचं ते फक्त बघूया. जर समजा मला VT एवढं टेम्परेचर डिटरमाइन करायचंय, ओके, मला व्हॉल्यूम ऍट टेम्परेचर टी डिटरमाइन जर करायचा असेल तर मी काय करणार, त्याचा इनिशियल व्हॉल्यूम, जर समजा हे टीचं टेम्परेचर आहे तर 0 सुद्धा काय असायला पाहिजे, टेम्परेचर असायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंट स्टार्ट करतानाचं टेम्परेचर तुम्ही कन्सिडर करणार V0, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम 0 असेल. एक्सपेरिमेंट ज्या मला कन्सिडर करूया, ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूब मध्ये मला CO2 गॅस फिलअप करून ठेवायचा आहे आणि त्या CO2 गॅस फिलअप केलेल्याचा व्हॉल्यूम मला डिटरमाइन करायचा आहे. ज्यावेळी एक्सपेरिमेंट लॅब मधनं मी चालूच केलेला नाही अजून, तर त्यावेळी याच्यामध्ये व्हॉल्यूम 0 असणार आहे. म्हणजे तो काय असणार, मी रिप्रेझेंट करणार V0, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ऍट टेम्परेचर 0 असा त्याचा मिनिंग होतो. VT म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ऍट टेम्परेचर T. आता हे लर्न करावं लागेल तुम्हाला. हे कसं काय कॅल्क्युलेट केलं बघूया. V0 इंटू 1 प्लस T अपॉन 273.15 केल्विन, टेम्परेचरसाठी आपण जो फॅक्टर मगाशी बघितला होता तो मी इथे घेतलाय, मल्टीप्लाइड बाय V0. म्हणजे इनिशियल टर्मला जेव्हा तुम्ही याने मल्टिप्लाय करणार तेव्हा तुमची ही व्हॅल्यू येते, VT ची व्हॅल्यू येते. ओके, सिमिलरली VT इज इक्वल टू, आता आपल्याला हे एक्सप्रेशन फक्त सॉल्व्ह करून घ्यायचे नाही, तुम्हाला लर्न काय करावं लागेल, हे पहिलं एक्सप्रेशन लर्न करावं लागेल. मी रिपीट करतोय काय सांगितलं ते. VT इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस ऍट, ओके रोहन, पूर्ण एक्सप्लेन झाल्यानंतर मी परत एकदा रिपीट करतो, मग म्हणजे लिंक तुटायला नको फोनची म्हणून. ओके, सो VT इज नथिंग बट व्हॉट, द व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस ऍट टेम्परेचर T, विच इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ अ गॅस ऍट टेम्परेचर 0 मल्टिप्लाइड बाय दिस कॉन्स्टंट फॅक्टर. हा कॉन्स्टंट आला कुठून, हा कॉन्स्टंट आहे K, दॅट इज चार्ल्स कॉन्स्टंट. चार्ल्सने सांगितलं की 1 प्लस T अपॉन 273.15 हा जो एकच फॅक्टर आहे एवढा, तो फॅक्टरने जर तुम्ही इनिशियल व्हॉल्यूमला मल्टिप्लाय केला तर तुमचा फायनल व्हॉल्यूम एवढा तुम्हाला काय मिळतो, व्हॅल्यू त्याची मिळते. ओके, मी काय केलं, सिम्पल, आता याचा डिनॉमिनेटर आहे 1, याचा डिनॉमिनेटर आहे 273.15, म्हणजे त्याचे डायरेक्ट आपण ऍडिशन करू शकत नाही. अशा वेळी काय करतो, अकॉर्डिंग टू मॅथ्स कन्सेप्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो मी तेच केलं, VT ऍज इट इज घेतला, V0 तसाच ठेवला, 273.15 इंटू 1, आन्सर येणार 273.15. एनी टर्म मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे काय आन्सर येतं, ती टर्मच येते. ओके, सो 273.15 प्लस आहे ते प्लस साइन ऍज इट इज घेतलं, T आहे तो T तसाच ठेवला आणि डिवायडेड बाय 273.15 मीन्स इट इज, आता दोघांचाही डिनॉमिनेटर 273.15 झाला. संपलेलं नाही अजून इथे आन्सर. मल्टिप्लाइड बाय V0 आहे ब्रॅकेटच्या बाहेर, कारण ही इनिशियल टर्म आहे, याला या टर्मने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचा आन्सर VT एवढं येणार आहे. सो मी काय केलं, माझ्या कन्व्हिनियन्ससाठी 273.15 प्लस T, याला मी एक TT नावाचा सिम्बॉल यूज केला.
ओके. आणि T73.15 केल्विनला मी T0 मगाशीच म्हटलेलं ना, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? 273.15 केल्विन. ओके. दिस इज अ कॉन्स्टंट फॅक्टर. जसं आपल्याला 10 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करायचं असेल तर 10 डिग्री मध्ये आपण 273.15 हा कॉन्स्टंटने आपण ऍड करतो, ऍडिशन करतो, की त्याचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करता येतं. सो अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट मी पुढे लिहिलंय, substitute 273.15 plus T is equal to TT and 273.15 is equal to T0. So substitute this value in the above equation. Then the equation becomes VT is equal to V0 into, check करा, 273.15 plus T म्हणजे काय? It's a TT. Okay. So मी इथे लिहिलं TT divided by 273.15. 273.15 म्हणजेच कोण? T0. ओके. आता जरा चेक करा, इथे आहे सुरुवातीला दिलेला आहे V0 आहे तसा लिहिला, हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे, हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे. ओके. V0 आणि V0 हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे. सो VT विल बिकम VT इज इक्वल टू V0 इंटू TT अपॉन T0. आता जेव्हा तुम्ही हा इनिशियल टर्म्स V0 याच्या पुढची जी आहे, V0 ही इनिशियल टर्म आहे, ही जर तुम्ही लेस आहे असं कन्सिडर केला किंवा ती निग्लेक्ट केला तर तुमचा आन्सर काय येणार? एका साईडला व्हॉल्यूमच्या टर्म सगळ्या घेऊया, एका साईडला टेम्परेचरच्या टर्म घेऊया, म्हणजे VT अपॉन V0 इज इक्वल टू TT अपॉन T0. ओके. आता तुम्ही जर इक्वेशन कडे वरती चेक केलात, ऍक्च्युअली इक्वेशन मध्ये काय काय मेन्शन केलंय त्याप्रमाणे, तर जर समजा ही VT आणि V0, TT आणि T0 हे आपल्या टर्म्स आहेत, म्हणजे कन्सिडर करूया टेम्परेचर जर 1 डिग्री सेल्सिअस असेल तर तुमचा आन्सर असं येणार, V1 अपॉन V0 इज इक्वल टू T1 अपॉन T0. सिमिलरली टेम्परेचरची व्हॅल्यू 2 असेल तर तुमचा आन्सर येणार V2 अपॉन V0 विच इज इक्वल टू T2 अपॉन T0. म्हणजे थोडक्यात काय, हे आपलं फायनल एक्सप्रेशन झालं. त्याच्यावरून तुम्ही किती एन नंबर ऑफ टर्म्स तुम्ही डिटरमाइन करू शकता. मग समजा मी याच्यासाठी एक कॉमन फॅक्टर कॅल्क्युलेट केला, VT आणि V0च्या ऐवजी मी सिंपल वापरला वर्ड V अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन T0. म्हणजेच काय, V इज डायरेक्टली V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं की नाही बघा इकडे वरती, V upon T is equal to constant. ओके. सो दिस इज युअर चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये अंडरस्टँडिंग महत्वाचं कुठे, या पहिल्या स्टेप मध्येच आहे. जर ते समजलं तर बाकी सगळं पुढचं कॅल्क्युलेशन समजत जातं, कारण टेक्स्ट बुक मध्ये खूप थिअरी दिलेली आहे. एक्सपेक्टेड एवढं नाहीये तुमचं एक्सप्लेनेशन. ह्या तुमच्या चार्ल्स लॉ साठी स्टेटमेंटला 1 मार्क आहे, एक्सप्लेनेशनला 2 मार्क्स आहेत. 2+1 झाले 3, आणि अजून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नावाचा छोटासा पार्ट येणार आहे, त्याला 1 मार्क असेल. तर 4 मार्काचा क्वेश्चन असेल. ओके. दिस इज ऑल अबाउट युअर चार्ल्स लॉ. आता मी सगळं परत एकदा रिपीट करतो. रोहन प्लीज लक्ष द्या, आणि समजा समजलं नसेल तर मला लगेचच विचार. चार्ल्स लॉ काय सांगतो, आपण लास्ट लेक्चरला असं बघितलेलं, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स हे 4 जर कॉन्स्टंट फॅक्टर्स कन्सिडर केला तुम्ही एका पर्टिक्युलर सिस्टमचे, तर तुम्हाला डिटरमाइन करताना 2 व्हॅल्यू कुठल्या तरी, लॉ आपण कशाला स्टडी करतो, लॉ मधनं काय शिकण्यासारखं असतं, तर कुठल्याही 2 टर्म्सचं जर आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर रिमेनिंग जे 2 टर्म्स असतात त्या कॉन्स्टंट ठेवायला लागतात. मग मी इथे पण असंच केलं, ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट ठेवले. द व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ अ गॅस डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे त्यांनी असं म्हटलंय व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर आहे. हे कोणी म्हटलंय, चार्ल्सने म्हटलंय. ओके. तर त्यांनी सांगितलं काय, मॅथमॅटिकली इट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. समजा मला प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचे, तर मी काय करणार, इक्वल टू साईन घेणार, मी एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार. K इज नथिंग बट युअर चार्ल्स कॉन्स्टंट. ओके. सो मी काय केलं, V इज इक्वल टू KT. आता मला K ची व्हॅल्यू फक्त डिटरमाइन करायची असेल तर मी काय करायला पाहिजे, हा मल्टिप्लाइड बाय T आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजे V अपॉन T इज इक्वल टू K. म्हणजेच काय, Charles constant is nothing but it is the ratio of volume with respect to temperature. So V upon T is equal to K. हे आपल्याला प्रूफ करायचंय. आता ते प्रूफ करण्यासाठी एक्सप्लेनेशन मध्ये मी काय दिलंय, VT is equal to V0 into 1 plus T upon 273.15 into V0. हे कसं काय कॅल्क्युलेशन केलं, आता बघा. ह्याचा अर्थ असा होतो, जसं जसं व्हॉल्यूम वाढत गेला एखाद्या गॅसचा, एखाद्या सिलेंडरमध्ये असणारा व्हॉल्यूम वाढत गेला तर टेम्परेचर पण वाढलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गॅस सिलेंडरला तुम्ही बाहेरून तापवलात तर आतमध्ये असणारा जो व्हॉल्यूम आहे गॅसचा तो पण इन्क्रीज होणार, असा त्याचा मिनिंग होतोय. बरोबर आहे. म्हणजे
हा जेव्हा मी परफॉर्मन्स करत असेल लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असेल त्यावेळेचं काहीतरी टेम्परेचर असेल ना, की 0 डिग्री टेम्परेचर का असेल ना किंवा 3 डिग्री टेम्परेचर का असेल ना, पण काहीतरी टेम्परेचर असणारच त्या रूम मध्ये. म्हणजेच काय, दॅट टेम्परेचर इज नथिंग बट व्हॉल्यूम ऍट टेम्परेचर टी इज इक्वल टू V0 इंटू V0 म्हणजे काय, इनिशियल व्हॉल्यूमची ऍडिशन करणार आहे V0 इंटू 1 प्लस टी अपॉन 273.15 केल्विन. ओके, इंटू मल्टीप्लाइड बाय V0. हे दोन टर्म V0 आणि V0 ह्या आल्या कशा, सिंपल ऍडिशन केली फक्त. V0 इंटू 1 इथे साईन प्लस येणार ना, V0 आणि हा साईन जाईल. असं येणार तुमचं आन्सर. ओके, बघा मी काय म्हणतोय, VT इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस ऍट अ टेम्परेचर T आणि V0 मीन्स व्हॉल्यूम ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस ऍट अ टेम्परेचर 0. आता 0 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन मला केल्विन मध्ये करायचं असेल तर एक कॉन्स्टंट फॅक्टर असतो कुठला, त्याला ऍडिशन करायचे 273.15 केल्विन. ओके, आणि याचाच आन्सर तुमचा येणार 273.15 केल्विन. म्हणजे समजा मी तुम्हाला असं विचारलं, हिमालयामध्ये 0 डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये मला एअरचं टेम्परेचर डिटरमाइन करायचं, तुम्ही काय करणार, रूम टेम्परेचर डिटरमाइन करणार, जे काय आन्सर असेल त्याला 273.15 ची ऍडिशन देणार, त्याला आपण कन्सिडर करतो केल्विन मध्ये कन्व्हर्जन करायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर केल्विन कन्व्हर्जन. सिमिलरली आता मी केलं काय, VT इज इक्वल टू V0 इंटू 1 आन्सर येणार V0 मध्ये आहे साईन प्लस, ह्याचा डिनॉमिनेटर सेम नाहीये, ह्याचा डिनॉमिनेटर आहे 1 आणि याचा डिनॉमिनेटर आहे 273.15. जर आपल्याला डिनॉमिनेटर सेम करायचं असेल तर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो सिंपल केलं, 273.15 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच 273.15 प्लस ऍज इट इज, प्लस टी आहे तो ऍज इट इज, डिवायडेड बाय 273.15 ऍज इट इज. नेक्स्ट पुढे काय केलं, सबस्टिट्यूट 273.15 प्लस टी. आता ही जी पहिली टर्म आहे त्याला मी एका पर्टिक्युलर टेम्परेचर, हे माझ्या कन्व्हिनियन्ससाठी केलं, प्रत्येक वेळी एवढं लिहावं लागणार म्हणून मी काय केलं, त्याला TT ने रिप्रेझेंट केलं, टेम्परेचर ऍट टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस. ओके, आणि 273.15 जो डिनॉमिनेटर त्याला मी रिप्रेझेंट केलं T0 ने. मग तुमचं इक्वेशन कसं होणार, आता हा फॅक्टर आहे कॉन्स्टंट, तुमचा जो मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे तो आहे ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजे मी इथे काय करेन, VT आहे तसा घेतला, हा V0 आहे तसा घेतला, प्लस 1 इंटू समथिंग आहे, मग मी काय केलं, त्याला कन्सिडर केलं TT अपॉन T0 ने रिप्रेझेंट केलं, कारण वरती सबस्टिट्यूट करताना मी तसंच म्हटलंय, बरोबर आहे. सो VT इज इक्वल टू V0 इंटू T प्लस 273.15. ह्या टोटल पॅरामीटरला मी कन्सिडर केलं TT आणि T0, त्याने सबस्टिट्यूट केलं. आता काय केलं, व्हॉल्यूमच्या ज्या टर्म्स आहेत त्या एका साईडला घेतल्या, टेम्परेचरच्या ज्या टर्म्स आहेत त्या राईट साईडला ठेवल्या. सो VT अपॉन V0, हा बोला सर. प्लस साइन कुठे गेलं, नाही प्लस साईनला 1 ने मल्टिप्लाय करणार ना, हे इथे म्हटलं काय, समजा मी डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन करायचं असेल त्याचा आन्सर काय येणार 273.15 केल्विन. म्हणजेच काय, त्याला कॉन्स्टंट फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 1 आहे ना. ओके सर. हा, म्हणजे तुम्ही रिप्रेझेंट करताना काय करता, ह्या दोघांमधला V0 कॉमन घेतला, बरोबर. हा जो प्लस साईन मधला आहे तो इथे गेल्यानंतर मल्टिप्लाय कसं झाला, टेम्परेचरच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करताना व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, सो V इज इक्वल टू KT. हे तुमचं असेल, म्हणजे हा मल्टिप्लिकेशनचा साईन आहे तो K कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केला आणि तो कॉन्स्टंट आहे तुमच्यासाठी +1, कुठे गेला तो +1. ओके, सो VT इज इक्वल टू V0 इंटू TT अपॉन T0. व्हॉल्यूमच्या टर्म समजा एका साईडला घेतला तर तुमचा आन्सर काय येईल, VT अपॉन V0 इज इक्वल टू TT अपॉन T0. आता समजा माझ्याकडे n नंबर ऑफ व्हॉल्यूम आहेत आणि n नंबर ऑफ टेम्परेचर्स आहेत, म्हणजेच काय, व्हॉल्यूम V1 असेल तेव्हा टेम्परेचर T1 असेल, व्हॉल्यूम V2 असेल तेव्हा टेम्परेचर T2 असेल, पण इनिशियल टर्म कॉन्स्टंट असणार ही V0 T0, कारण त्याला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलंय 1 ने, एनी टर्म मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे आन्सर तेच येणार. सो V अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन T0, हा एक कॉमन पार्ट घेतला, V1 V2 V3 V4 तसंच मी डायरेक्ट घेतला V. ओके, सो इट विल बिकम V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट, सो दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट युअर चार्ल्स कॉन्स्टंट, आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आता ज्यावेळी व्हॉल्यूम 0 असेल तेव्हा ही V0 ची टर्म निग्लेक्ट करायची, म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया V0 ची व्हॅल्यू आली असेल 0.5, अशी जर समजा V0 ची व्हॅल्यू आलेली असेल, कन्सिडर करूया इनिशियल व्हॉल्यूम त्या गॅस सिलेंडर मधला गॅसचा व्हॉल्यूम आहे 0.5 लिटर, तर तुम्ही काय करायचं, 0.5 नाही घ्यायचं, मल्टिप्लिकेशनसाठी कॉन्स्टंट मल्टिप्लाय करताना 1 डिवायडेड बाय 2 घ्यायचं.
1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 याचा आन्सर जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर तुमचा आन्सर येणार 2 इंटू 1 2 प्लस 1 3/2 आणि 3/2चा आन्सर येतं 1.5. आणि जेव्हा टर्म 10 पेक्षा खाली व्हॅल्यू आली तर ही व्हॅल्यू निग्लेक्ट केली जाते. ओके, लक्षात ठेवायचं. गॅशियस कंपोनंटच्या स्टडीमध्ये 10 पेक्षा जर इनिशियल व्हॉल्यूमची व्हॅल्यू जर लेस येत असेल तर ती व्हॅल्यू निग्लेक्ट करायची. इट इज नियरली इक्वल टू 1 कन्सिडर करायची. म्हणजे आपला कॉन्स्टंट फॅक्टर एवढा आन्सर 1 एवढं येणार. ओके, आता हे तुम्ही म्हणाल हे तुम्ही सांगताय कारण तुम्ही ते रीड केलेलं आहे म्हणून तुम्ही सांगताय 1.5 किंवा हे एक्झाम मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं. एक्झाम मध्ये तुम्हाला हे डेरिव्हेशन कधीही पेपरमध्ये विचारणार नाही. ओके, एक्झाम मध्ये विचारताना विचारणार का, तुम्हाला असं सांगणार इनिशियल टेम्परेचरची इनिशियल व्हॉल्यूमची व्हॅल्यू आहे बाबा 273 बार प्रेशर मध्ये दिलेलं असेल किंवा व्हॉल्यूम दिलेलं असेल तर लिटर मध्ये मेन्शन केलेलं असेल आणि आफ्टर टेम्परेचर याची आणि याची ऍडिशन केला तर त्याच्यामधला डिफरन्स 10 to 20 केल्विन एवढाच येणार, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. याचं रिझन काय आहे, कारण जेव्हा गॅस फ्रीली एक्सपांड होत असतो एखाद्या सिलेंडरमध्ये तेव्हा त्याच्याकडे अवेलेबल स्पेस जी अवेलेबल असेल त्याच्यानेच त्यांना मल्टिप्लाय केलं जातं. म्हणजे असं नाही होणार की तुमच्या गॅस सिलेंडरवरती पण दिलेलं असतं बघा 14.5 kg असं मेन्शन केलेलं असतं, त्याच्या बाहेर नाही गॅस जाऊ शकत. 14.5 kg एवढाच गॅस असणार आणि जर तो ओव्हरलोड होत असेल तर तुम्हाला एक्सपांड करावा लागेल. म्हणजे वरचा जो रेग्युलेटर असेल तो सोडून द्यावा लागेल. म्हणजे ज्या रूम मध्ये तुमचा गॅस सिलेंडर ठेवलेला असेल त्या ओव्हरऑल गॅस त्या रूमचा जेवढा व्हॉल्यूम असेल तेवढा तो ऑक्युपाय करणार गॅस सिलेंडर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर चार्ल्स लॉ. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पेपरमध्ये काय काय लिहायचंय आणि काय काय प्रिपेअर करायचंय, लर्न करण्याची गोष्टी एकच आहे. हे एकच जे स्टार केलेलं स्टेटमेंट आहे ते मात्र लर्न केलं पाहिजे. V0 प्लस म्हणजेच V0 इंटू 1 म्हणजेच V0 प्लस T अपॉन 273.15 हे कशाच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट केलंय, V0च्या. इनिशियल टर्म असणार V0 म्हणजे ती 1 कन्सिडर केला तर एनी टर्म मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे दॅट आन्सर. सो तुमचा आन्सर लिहिताना तुम्ही हे ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. सेकंड टर्म, इनिशियल टर्म जर खूपच लेस असेल तर ती निग्लेक्ट करून टाकायची. V0 ही टर्म निग्लेक्ट करून टाकायची, डायरेक्ट 273.15 एवढंच घ्यायचं. सो 273.15 प्लस टी ही जी टर्म असेल त्याला TT ने सबस्टिट्यूट केला आणि फर्दर कॅल्क्युलेशन केला तर तुमचं फायनल आन्सर येतो V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, सो नाव आता पुढच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कडे मूव्ह होऊया. आपले 3 मार्क्स इथे रेडी झाले. सेकंड थिंग, जी टर्म तुमची असेल ज्याच्यामध्ये तुम्ही असं रिप्रेझेंट करताय की निगेटिव्ह टर्म कुठे येते, हे त्याचं एक्स्ट्रापोलेशन ग्राफचं कसं रिप्रेझेंट करायचं असतं ते बघूया. त्याच्या अगोदर याची नोट तुम्हाला सेंड करणार आहे. आता याच्यातलं काही लिहून घेऊ नका, फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी मला एक स्पेस लागेल म्हणून मी एवढा पार्ट फक्त रफ करतो. फायनल एक्सप्रेशन मला लागणार आहे. ओके, सो इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर, ओके, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर, तर आपल्याला ग्राफ असा मिळतो. हा तुम्हाला ग्राफ मिळतो. त्याच्यामध्ये डिटरमाइन कसं करायचं, आयडेंटिफाय कसं करायचं, लक्षात ठेवायचं की फर्स्ट प्रेशर असणार ते घेणार तुम्ही P1, सेकंड प्रेशर असणार ते घेणार P2. हे P1 P2 आले कुठून, ऍट कॉन्स्टंट प्रेशर असं आपण स्टेटमेंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. सो प्रेशरची व्हॅल्यू समजा इथे एक्स एक्सिस वरती असेल 25 असेल असं कन्सिडर करूया आणि या प्रेशरची इथे व्हॅल्यू असेल समजा असं कन्सिडर करूया 16 आहे. ओके, सो या प्रेशरची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट काहीतरी टर्म असणार 18 आणि या प्रेशरची व्हॅल्यू असणार 23. म्हणजे जसा जसा व्हॉल्यूम इन्क्रीज होत गेला तसं तुमचं टेम्परेचर पण इन्क्रीज होत गेलं, जे आपण चार्ल्स लॉने सांगितलंय. आणि हा प्लॉट पासिंग थ्रू ओरिजिन नाही, ओरिजिन तुमचं इथे 0 आहे, त्याच्या अगोदर आहे. म्हणजे याचा स्लोप जो ऑलवेज आणि ऑलवेज असणार तो कधीच इक्वल टू 1 येणार नाही. त्याचं एक्स्ट्रापोलेशन दाखवावं लागणार, डॉटेड लाईन असं दाखवायचं आणि ते 0ला टच करायचं कुठेतरी. ओके, जिथे कुठे मीट होईल तिथे तो पॉईंट सिंगल असतो, दॅट इज त्याची व्हॅल्यू असते -273.15 केल्विन. आणि हे -273.15 आले कुठून, ह्याच्यावरनं टेम्परेचर ऍट 0 डिग्री सेल्सिअस 273 होते, त्याच्या मागे आला की त्याचं साईन मायनस येतं म्हणून आपण त्याला म्हणतो -273.15 केल्विन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड चार्ल्स लॉ. सगळं सगळं परत एकदा रिपीट करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. दॅट इज थर्ड लॉ, दॅट इज गे-लुसॅक्स लॉ. फक्त स्टेटमेंट आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये गे-लुसॅक्स लॉ मध्ये.
स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलेलं चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलं, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर volume of given mass of a gas is varies directly with its temperature. So V is directly proportional to T. V is equal to T or KT and V upon T is equal to K. नंतर आपण असं बघितलं एक्सप्लेनेशन मध्ये VT is equal to V0 into 1 plus T up 1 plus 273.15 divided by 273.15 multiplied by V0. Okay, so denominator सेम करून घेतला. मग मी काय केलं, VT is equal to V0 into T plus 273.15 divided by 273.15 into V0. Substitute केलं फक्त 273.15 plus T is nothing but your TT आणि T0. त्या व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट केल्या. आन्सर आपल्याला असं आलं, व्हॉल्यूमच्या टर्म्स एका साईडला आल्या, टेम्परेचरच्या टर्म्स एका साईडला गेल्या. So VT upon V0 is equal to TT upon T0. So VT जर समजा टेम्परेचर मी समजा 3 घेतलेलं असतं तर आन्सर येणार V3 upon V0 is equal to T3 upon T0. समजा टेम्परेचर मी घेतलेलं आहे 10, आन्सर येणार V10 डिवाइड बाय V0 is equal to T10 डिवाइड बाय T0. म्हणजे थोडक्यात काय, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे एकमेकांच्या इक्वल आहेत, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं व्हॉल्यूम पण वाढेल, टेम्परेचर कमी झालं तर व्हॉल्यूम पण कमी होईल. So mathematically it can be expressed as V upon T is equal to constant. That constant is nothing but your Charles constant, and graphically it may be represented as, if we plot the graph of volume versus temperature, it shows first value that is P1, second value that is P2. If we extrapolate this graph on x-axis as well as the y-axis, means if we draw the perpendicular in case of x-axis as well as the y-axis, it will show similar difference. 16 आणि 18 मध्ये पण 2 चा डिफरन्स आहे, 23 आणि 25 मध्ये पण 2 चा डिफरन्स आपल्याला ऑब्झर्व करता येईल. फक्त तो ग्राफ पासिंग टू ओरिजिन नसेल, लक्षात ठेवायचं. इट इज नॉट अ स्टँडर्ड ग्राफ. जेव्हा पासिंग टू ओरिजिन जातो, म्हणजे 0 मधनं जेव्हा ग्राफ एखादी स्ट्रेट लाईन जाते तेव्हा त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड ग्राफ. ही स्ट्रेट लाईन आहे नो डाऊट, बट इट इज नॉट पासिंग टू ओरिजिन, सो इट इज नॉट अ स्टँडर्ड ग्राफ. सो एक्स्ट्रापोलेशन इज नेसेसरी. आणि एक्स्ट्रापोलेशन दाखवायचं म्हणजे काय करायचं, डॉटेड लाईनने ती एक्स्ट्रा लाईन इंडिकेट करायची. हे आपण कन्सिडर करतो. हे ग्राफिकली रिप्रेझेंट करताना आपल्याला मायनस मध्ये दाखवायचं जर असेल टेम्परेचर तर ते असं दाखवतो. आपला तुम्ही जेव्हा ग्राफ ड्रॉ करता तेव्हा ओरिजिन 0 पासून घेता ना, त्यामुळे याच्या बॅकसाईडचं स्केलच तुमच्याकडे अवेलेबल नसतं. म्हणजे तुम्हाला 4 क्वाड्रंट ग्राफ हा ड्रॉ करावा लागेल, आणि म्हणून क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन डी मध्ये हा क्वेश्चन मुद्दाम विचारतात. ओके, सो इनिशियल व्हॉल्यूम मध्ये एखादा टेम्परेचर जर आपण वाढवत गेलो तर आपल्याला गॅसचा व्हॉल्यूम पण इन्क्रीज होत जातो, असं चार्ल्स लॉ इन डिटेल इन शॉर्ट सांगतो. ओके, आता क्लिअर झालंय रोहन, ओम? येस सर. ओके, आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. बॉइल्स लॉ जो क्वेश्चन आता याच्या अगोदरचा कालचा बघितला तो 3 मार्क्स साठी सेक्शन सी मध्ये येईल. सेक्शन डी मध्ये जो क्वेश्चन असेल तो चार्ल्स लॉ असणार, याच्या व्यतिरिक्त नसेल. अदरवाईज डायरेक्ट क्वेश्चन असेल ओनली गिव्ह स्टेटमेंट ऑफ चार्ल्स लॉ. स्टेटमेंट याचा अर्थ फक्त आणि फक्त एवढंच लिहायचं, टेम्परेचर पर्यंत, ऍट पासून टेम्परेचर पर्यंत एवढंच लिहायचं, बाकी पुढचं काही येणार नाही. गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये बॉइल्स लॉ पेपरमध्ये मी टाकला होता 3 मार्कासाठी, कारण ते कसं आहे मार्क द्यायलाही बरं पडतं आणि स्टुडंट्सना येतंय की नाही हेही समजतं. म्हणजे स्टेटमेंटला 1 मार्क होता, एक्सप्लेनेशनला 1 मार्क आणि 3 ग्राफ मिळून 1 मार्क होता. त्यातले कुठलेही 2 ग्राफ लिहिले तरी चालतात, मार्क्स मिळतात, आउट ऑफ मार्क मिळतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे बॉइल्स लॉला लिहावं खूप कमी लागतं ऍज कम्पेअर्ड टू चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये लिखाण भरपूर आहे, त्यामुळे जर हा क्वेश्चन आला तर 4 मार्काला येईल, नसेल तर फक्त स्टेटमेंट येणार. म्हणजे थोडक्यात जर विचार केला तर पेपरमध्ये चार्ल्स लॉचं स्टेटमेंट असणारच आहे, थोडं कन्फर्म झालं. ते स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असू दे किंवा स्टेट अँड एक्सप्लेनच्या फॉर्मॅटमध्ये असू दे, स्टेटमेंट कन्फर्म पेपरमध्ये असेल, एवढं तर कन्क्लुजन त्याच्यातनं निघालं आपलं. थर्ड लॉ आहे, गॅस लॉ आहे, तो म्हणजे गेल-लुसाक. आतापर्यंत आपण असं बघितलं होतं तुमच्या बॉइल्स लॉच्या स्टेटमेंटमध्ये, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता बघितलं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता एक अशी एक टर्म येणार आहे की जी आतापर्यंत बघितलेली नाही, दॅट इज नंबर ऑफ मोल्स, म्हणजे एम. सो ॲव्होगाड्रोज लॉ आणि गे-लुसॅक लॉ आपल्याला काय सांगतात, या दोघांबद्दल इन्फॉर्मेशन देतात. दॅट इज प्रेशर आणि टेम्परेचरच्या बाबतीमध्ये हे स्टेटमेंट सांगितलं जातं. सो गे-लुसॅक लॉचं स्टेटमेंट काय आहे, द प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ॲट गिवन मास ऑफ अ गॅस ऑफ अ व्हॉल्यूम ऑफ अ पर्टिक्युलर gaseous temperature or gaseous species. Okay, so let us consider any gas having volume 3 or 5 liter. Okay, any gas, कुठला मी समजा हेलियम गॅस कन्सिडर केला किंवा ऑक्सिजन गॅस कन्सिडर केला, तर एका गॅस सिलेंडर मध्ये भरून ठेवलाय आणि त्या गॅस सिलेंडरचं टेम्परेचर हे व्हॅरी होते प्रेशर बरोबर. सो तुमचा आन्सर काय असेल, दॅट इज थर्ड लॉ, गे-लुसॅक लॉ.
Gay-Lussac's law. ओके, स्टेटमेंट आहे त्याचं, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन मास ऑफ अ गॅस, given mass of a gas, pressure is directly proportional to temperature. That is, pressure is directly proportional to temperature. मला proportionality साइन नको, इक्वल टू साइन घेणार, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार, घेणार टी. याचा आन्सर येणार माझं पी अपॉन टी इज इक्वल टू के. हे कसं काय कॅल्क्युलेट केलं? सिम्पल लँग्वेज मध्ये मगासारखं, जे मी मगाशी म्हटलेलं तसंच. प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल्स या 4 टर्म्स लक्षात ठेवायच्या. आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय लॉ कुठल्या? प्रेशर आणि टेम्परेचर बद्दल. प्रेशर आणि टेम्परेचर म्हणजे हे 2 टर्म्स कॉन्स्टंट असणार, म्हणून मी दिलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम गिव्हन मास ऑफ अ गॅस. मॅस कशावरनं कॅल्क्युलेट करता? नंबर ऑफ मोल्स. आता समजा एका बसमध्ये 3 लोक बसलेले आहेत, तर त्यांचं वेट जेवढं असणार तेवढं त्याच्यामधलं डेन्सिटी असेल. समजा त्या एका बसमध्ये 150 लोक उभी आहेत किंवा ट्रेनच्या डब्यामध्ये 150 लोक आहेत, तर त्याचा मास कसं डिटरमाइन करणार? प्रत्येकाचं वजन त्याची ऍडिशन करणार आणि मल्टिप्लिकेशन विथ इयर बुगी, त्या बुगीचं जेवढं वजन असेल तेवढं, म्हणजे तेवढे नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सिमिलरली गॅसच्या केसमध्ये सुद्धा जेवढे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट असतील तेवढं त्याचं वेट असलं पाहिजे. ओके, so pressure upon a temperature is equal to constant and K is nothing but your Gay-Lussac's constant. आता या केसमध्ये एक्सप्लेनेशन काहीच द्यायचं नाहीये या लॉ मध्ये, फक्त आणि फक्त हे स्टेटमेंट 1 मार्क साठी द्यायचं आणि सेकंड लिहायचा तो म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन याचं कसं येणार? सगळ्यात महत्वाचं आहे त्याची ऑर्डर. बघूया. इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ प्रेशर versus temperature at various volume, so it will give you this type of graph. It is passing through origin but their volume should be differ with each other. म्हणजे व्हॉल्यूमच्या जेव्हा तुम्ही व्हॅल्यू डिटरमाइन करता तेव्हा तुम्हाला अशी व्हॅल्यू मिळते. दिस इज युअर फर्स्ट V1, V2, V3 आणि V4. आणि जेव्हा कॅल्क्युलेशन करायला जाता तेव्हा ऑर्डर अशी असते, V4 इज ग्रेटर दॅन V3 इज ग्रेटर दॅन V2 इज ग्रेटर दॅन V1. हे खूप महत्वाचं आहे. एमसीक्यू साठी मुद्दाम तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, V4 ग्रेटर असतो की V1 ग्रेटर असतो हे डिटरमाइन करता आलं पाहिजे. सो इफ वी प्लॉट द ग्राफ ऑफ प्रेशर वर्सेस टेम्परेचर अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ऍट डिफरंट व्हॉल्यूम, अँड ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार ना. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय? इथून जेव्हा तुम्ही याचं एक्स्ट्रापोलेशन कराल आणि इथून जेव्हा त्याचं एक्स्ट्रापोलेशन कराल तेव्हा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काहीतरी फिक्स असणार आहे. सिमिलरली इथून जेव्हा परपेंडिक्युलर टाकणार, इकडून जेव्हा परपेंडिक्युलर टाकणार, तेव्हा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काहीतरी कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंट म्हणजे एनी न्यूमेरिकल फॅक्टर, काहीतरी 3, 8, 10, 20 अशी काहीतरी व्हॅल्यू येईल. सो अकॉर्डिंग टू दॅट कन्सेप्ट V4 शुड बी ऑलवेज अँड ऑलवेज हायर. आता तुम्ही म्हणाल V4 तर इथे कमी दिसतोय, इथून मल्टिप्लिकेशन टाकलं तर. लक्षात ठेवायचं एक्स एक्सिस वरती आपण जो ग्राफ टाकतोय ती व्हॅल्यू तुम्हाला विचारात घ्यायची. म्हणजे ही व्हॅल्यू V4 ची सगळ्यात जास्त असणार ना. इथे 0 असेल, इथे 2 असेल, इथे 4 असेल, इथे 6 असेल, 8, 10, 12. तर 12 ही व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे V4 ची, आणि V3 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळेल अशी कुठेतरी. ओके, सो लक्षात ठेवायचं एक्स एक्सिस वरच्या टर्म्सच्या व्हॅल्यूज फक्त विचारात घ्यायच्या. वाय एक्सिस तुम्ही घेणार नाही, कारण तुमचा जो प्रेशर असणार आहे ते व्हॅरी होत राहणार आहे, टेम्परेचर बरोबर व्हॅरी होत राहील. सो जसं सगळ्यात जास्त V4, आता समजा अजून V5, V6 घेतलं तर त्याच्या व्हॅल्यू जास्त असणार. जेवढे नंबर ऑफ गॅसेस असतील त्याच्यात सगळ्यात जास्त ज्याची व्हॅल्यू असेल त्याची हायएस्ट व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करणार आहात या केसमध्ये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर Gay-Lussac's लॉ फॉर 1 मार्क अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एज वेल एज स्टेटमेंट फॉर 1 मार्क. त्याची जो 2 मार्क्सचा क्वेश्चन इथे तुमचा तो क्लिअर होतो. हा झाला तुमचा थर्ड लॉ. अजून एक फोर्थ लॉ आहे, दॅट इज ॲव्होगाड्रोज लॉ. हे सगळे सायंटिस्ट आहेत. हा, ॲव्होगाड्रो लॉ मध्ये काय करणार आहोत आपण? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर the volume of given mass of a gas is directly proportional to
number of moles or number of molecules. Okay, so that is V is directly proportional to N म्हणजेच काय, V is equal to K into N म्हणजेच काय, V upon N is equal to K. So this is your final expression for Avogadro's law. Avogadro लॉ मध्ये काय सांगितलंय, मग अशी आपण ह्या सगळ्या टर्म्स बघितल्या, ह्या टर्म बघितल्या, या टर्म अजून व्ही आणि एन ची कुठलीच टर्म सांगणारा लॉ नव्हता आलेला, तो आला इथे. ओके, सो व्ही आणि एन बद्दल एखादा लॉ जर स्टेटमेंट करत असेल, काहीतरी सांगत असेल, तर रिमेनिंग दोन टर्म कॉन्स्टंट असल्या पाहिजे, म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट हवं. So at constant temperature and pressure, the volume of given mass of a gas is directly proportional to number of moles. So V is directly proportional to N, where V be the volume of gas and N be the number of moles. Number of moles कसे कॅल्क्युलेट करायचे? So it is the ratio of weight upon molar mass of that system. म्हणजे CO2 चे नंबर ऑफ मोल्स आपण हे सगळं पहिल्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. हा टॉपिक जेव्हा सगळा संपणार ना, तेव्हा आपण पहिल्या टॉपिक वरती जाणार आहोत, आणि त्या पहिल्या टॉपिक मध्ये सुद्धा हाच लॉ आहे, स्टेटमेंट सेम आहे, ॲव्होगाड्रोज लॉ. ओके, सो मुद्दाम त्यावेळी मी तो मुद्दाम घेईन, परत एकदा रिपीट करेन, कारण दोन किंवा तीन टॉपिक मध्ये हाच लॉ पेपरमध्ये येतो, म्हणजे एकदा तरी पेपरमध्ये तुमच्या फायनल एक्झामच्या पेपरमध्ये असणारच कन्फर्म, कुठेतरी स्टेटमेंट असेल किंवा स्टेट अँड एक्सप्लेन असेल एवढंच. याच्यासाठी कुठलंही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक्सपेक्टेड नाहीये, हा एक लक्षात ठेवा. तुमचा जो ॲव्होगाड्रोज लॉ आहे त्याच्यासाठी कुठलंही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुमच्यासाठी एक्सपेक्टेड नाही, फक्त एवढंच लिहायचं, स्टेटमेंट ओनली. म्हणजे याच्यासाठी एक्सप्लेनेशन एक्सपेक्टेड नाहीये आणि याच्यासाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एक्सपेक्टेड नाही. फॉर 1 मार्क हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, कम्प्लीट झालं असेल, समजलं असेल तर सांगा, म्हणजे आपण नेक्स्ट पार्ट जाऊया, दॅट इज आयडियल गॅस इक्वेशन. आतापर्यंत आपण किती लॉज बघितले? 4 लॉज बघितले. आता सगळ्याचं कॉम्बिनेशन करायचं आपल्याला, म्हणजे सगळे लॉज एकत्र करायचे आणि त्याच्यापासून एक आयडियल गॅस इक्वेशन तयार करायचंय. ते एक गॅस इक्वेशन तयार झालं की एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, मोलार मास डिटर्मिनेशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण त्याच्या सगळ्या आयडियल गॅस एक्सप्रेशन वरून, ते डिटरमाइन करायचे. आणि ते कम्प्लीट सगळं झालं की त्याच्यावरनं कंबाईन गॅस लॉ एक्सप्रेशन, हे खूप महत्वाचं आहे तुमच्या ह्याच्यासाठी, कुठल्या बीएससी साठी हा म्हणजे कंबाईन गॅस लॉ इक्वेशन हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन असतो. तो तुम्हाला काय सांगतो, क्वेश्चन पेपर मध्ये काय क्वेश्चन विचारलेला असतो, राईज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर और स्टेट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर कंबाईन गॅस लॉ. स्टेट असा वर्ड आला की लक्षात ठेवायचं, फक्त आणि फक्त फायनल एक्सप्रेशन द्यायचं, हे मधलं काही लिहून ठेवायचं. ओके, आणि स्टेट अँड एक्सप्लेन असा क्वेश्चन आला तर सगळं मात्र लिहून ठेवायचं लागेल, स्टेटमेंट प्लस एक्सप्लेनेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो हा पार्ट समजलाय दोघांनाही? काही डाऊट आहे इथपर्यंत? नो सर. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज आयडियल गॅस इक्वेशन. सो कसं कॅल्क्युलेट करायचं आयडियल गॅस इक्वेशन ते बघूया, आणि कंबाईन गॅस लॉ बघूया. त्याच्यानंतर एक आहे डाल्टन्स लॉ ऑफ ॲटॉमिक मास, पण सगळ्याच्या सगळा पार्ट मी एकदम घेणार नाही. उद्याच्या लेक्चरला आपण तो पार्ट कव्हर करू. मला वाटतं गॅशियस सबस्टन्स म्हणजे तुमचा जो पहिला टॉपिक आहे स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये वरती मेन्शन केलेलं आहे गॅस आणि लिक्विड असं म्हटलंय बघा. तुमच्याकडे जर सगळ्यात पहिल्यापासून टेक्स्टबुक मधलं जेवढं मी घेतलंय ते सगळं तुमच्याकडे असेल तर तिथपर्यंत गॅस आणि लिक्विड असं पहिल्या टॉपिकला मी असं वरती नेम दिलं होतं. त्याचा मिनिंग असा होतो की सॉलिड स्टेट हा पार्ट तुमच्याकडे 12वीच्या सिलेबसला आहे, म्हणजे 11वीच्या सिलेबसमध्ये गॅस आणि लिक्विड हे दोन कंपोनंट आहेत. पण अगेन 25% रिडक्शन मध्ये त्यांनी लिक्विडचा पार्ट सगळा काढून टाकला, म्हणजे राहिलं काय फक्त गॅशियस सबस्टन्सेसचा स्टडी सगळा, जो आपला उद्याच्या लेक्चरला टोटल शेवटचा क्वेश्चन तुमचा असा असणार आणि जो पेपरमध्ये कन्फर्म येणार, गिव्ह डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. आयडियल गॅस कुठले असतात? आता आपण एक बघणार आहोत इक्वेशन, ते आयडियल गॅस इक्वेशन आहे. आयडियल गॅस इक्वेशन हा खरंच एखादा एक्झिस्ट आहे का आधी कुठला गॅस, तर त्याचं काय आन्सर आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचंय. आणि रिअल गॅस म्हणजे कुठले, जे आयडियल नसतात ते रिअल असतात हे मलाही माहिती आहे, पण नेमके मध्ये कुठले याचा स्टडी करायचंय. म्हणजे थोडक्यात आता जर तुम्ही असा विचार केला की या टॉपिक मधलं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट काय काय राहिलंय, तर याच्या पुढचा एक लॉ आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे एक्सप्रेशन आहेत. एक्सप्रेशन फॉर डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास, एक्सप्रेशन फॉर कंबाईन गॅस लॉ इक्वेशन, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, ह्याचं एक मोठं डेरिव्हेशन आहे. आणि शेवटचा आहे तो म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्याची अझम्पन्स आहेत, अझम्पन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. हे 4 क्वेश्चन संपले की लगेचच येतो आयडियल आणि रिअल गॅस मधला डिफरन्स, म्हणजे कन्फर्म उद्या तुमचा हा टॉपिक क्लिअर होतो. याच्यानंतरचा जो पार्ट आहे लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस, लिक्विफॅक्शन ऑफ अ कंपोनंट, हा पार्ट 25% रिडक्शन मध्ये काढून टाकलाय.
त्यामुळे आयडियल आणि रिअल गॅसचा डिफरन्सेस संपला की तुमचा हा टॉपिक संपतो असं डोक्यात ठेवा. आयडियल गॅस इक्वेशन आजच्या सेशनचा हा सगळ्यात लास्ट पॉइंट आहे. आयडियल गॅस इक्वेशन उद्याच्या लेक्चरला हार्डली 45 मिनिट्स और 50 मिनिट्स सफिशियंट असतील. उद्या तुमचा हा टॉपिक संपेल आणि परवापासून मात्र आपला क्लास स्टॉप होईल, म्हणजे थांबेल. मग असेल तो म्हणजे शनिवारी क्लास असणार आपला. जसं शनिवार रविवार आपण जसं चालू करतो तसं लेक्चर्स असतील. आणि शनिवार रविवार सोमवार मंगळवार असं जर मला मिळालं तर मी जोडून घेईन, कारण 10 तारखेपर्यंत आपण ते कंडक्ट करू शकतो. फ्री आहे टाइम म्हणून. ओके ठीक आहे. आयडियल गॅस इक्वेशन मध्ये काय करायचं, सगळेच्या सगळे जे लॉज आहेत, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रोज लॉ, हे सगळेच्या सगळे लॉज व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करायचे. बॉइल्स लॉ मध्ये आपण काय बघितलेलं, ऍट कॉन्स व्ही इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू पी असं बघितलेलं. म्हणजे कॉन्स्टंट काय होतं, कॉन्स्टंट रिमेनिंग टर्म असणार, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. चार्ल्स लॉ काय बघितलेला, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, म्हणजेच काय, ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स. ॲव्होगाड्रो लॉ काय सांगतो, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजेच काय, कॉन्स्टंट काय असणार याच्यामध्ये, टेम्परेचर अँड प्रेशर. ओके. जर तुम्ही सगळ्या इक्वेशन्स मध्ये बघितलात तर लेफ्ट साइडला व्ही ही टर्म कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे, ती मी तशीच घेतली. व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, आता पुढचं मात्र बघूया, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे पी आणि डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत एन आणि टी. बरोबर आहे. म्हणजे आपण हे एक्सप्रेशन असं पण लिहू शकतो, सगळीकडचा कॉन्स्टंट फॅक्टर आहे तो तिथेच ठेवला, डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत दोन, टी आणि एन, ते एकत्र घेतले, टी आणि एन, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल एकच फॅक्टर आहे, दॅट इज द प्रेशर. सो मी आहे कसा घेतला, नेहमीप्रमाणे प्रपोर्शनॅलिटी साईन मला नकोय, ते मी काय करणार, इक्वल टू साईन घेणार आणि एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करणार, आणि तो कॉन्स्टंट मी इथे घेतलाय आर. दिस आर इज कन्सिडर्ड ॲज गॅस कॉन्स्टंट, कारण हे सगळेच्या सगळे गॅस लॉज आहेत ना, म्हणून. ओके. आता मला फक्त लिनियर इक्वेशन ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, म्हणजे डिनॉमिनेटर वगैरे मला काय नकोय, फक्त न्यूमरेटर फक्त पाहिजे. तर मी काय करेन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करेन. पी इंटू व्ही इज इक्वल टू एन आर टी. दिस इज नथिंग बट युअर आयडियल गॅस इक्वेशन. ओके. काय केलं, आतापर्यंत जो सगळा गॅस लॉ नावाचा जो काय कंपार्टमेंट मधला पार्ट बघितला, त्यातले मी 3 गॅस लॉ, अजून आपला एक लॉज राहिला, कुठलाच तो, गे-लुसॅक्स लॉ. गे-लुसॅक्स लॉ काय असतो तो गे-लुसॅक्स लॉ, P is directly proportional to T at constant volume and number of moles. आता हा का नाही घेतला, कारण मला फक्त आणि फक्त व्हॉल्यूमच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेशन पाहिजे होते, म्हणून मी हे 3 घेतले. तुम्ही चौथा लिहिला तर मग काही प्रॉब्लेम होत नाही. ओके. हे 3ही लॉज जे आहे जसं बोर्डवरती दिलंय तसं पेपरमध्ये लिहायचंय. फक्त लेफ्ट हँड साईडला व्ही आहे तो व्ही कॉन्स्टंट घेतला, प्रपोर्शनॅलिटी साईन आहे तसं घेतलं. राईट साईडला काय ते चेक केलं, एन आणि टी डायरेक्टली प्रपोर्शनल होते, पी इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणून व्ही इज इक्वल टू एन आर टी अपॉन पी असं घेतलं, वेअर आर बी द गॅस कॉन्स्टंट. आरच का घेतला, कारण आर हा गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू फिक्स असते, ती किती असते, 8.314 जूल पर केल्विन पर मोल, एवढी त्याची कॉन्स्टंट असते. मला वाटतं तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी हीच व्हॅल्यू यूज करता, आणि त्या गॅस कॉन्स्टंटला आपण आर ने रिप्रेझेंट करतो. जर आपण जी ने रिप्रेझेंट केलं तर परत डायसी होतं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याला पण आपण कॅपिटल जी नेच रिप्रेझेंट करतो, तर ते ओव्हरलॅप होऊ नये म्हणून त्यांनी आर हा सिम्बॉल यूज केलेला आहे, बस. बाकी काही त्याच्यामागे उद्देश नाही. सो PV इज इक्वल टू NRT. दिस इज नथिंग बट युअर आयडियल गॅस इक्वेशन. आता तुम्हाला असं विचारलं, आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, तर तुम्ही सांगायचं, एखादा गॅस जर PV इज इक्वल टू NRT हे इक्वेशन ऑल कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणायचं आयडियल गॅस इक्वेशन. अदरवाइज इट इज अ रिअल गॅस. Okay, if it is not ideal then it should be real in nature. Okay, so this is all about your ideal gas equation. जिथे तुमचा गॅस लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशनचा टोटल पार्ट क्लिअर होतो. आता राहिलंय काय, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि आयडियल अँड रिअल गॅस मधला डिफरन्स. हे 3 महत्वाचे क्वेश्चन्स राहिले जे आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. ओके.